खानदेशात आखाजी अर्थात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी विशेषतः पूर्वजांच्या आठवणी केल्यानंतर ज्या काही माहेरवासिनी आहेत या माहेरी येतात आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने झोके बांधले जातात आणि झाडांच्या झोके घेत या ठिकाणी सासरचे असतील किंवा माहेरच्या लाडाचे जे काही गीतं असतील पारंपरिक अहिराणी भाषेतली गीतं या ठिकाणी म्हटली जातात। काही महिला ज्या आहेत ते आपल्या समवेत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। काय सांगाल, आखाजीचं काय महत्त्व आहे? अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे। त्याला खानदेशात अखाजी असं संबोधलं जातं। नाही, आज नेमकं काय तुम्ही आनंद घेता? इकडे माहेरी आला आहात? मी माहेरी आल्यावर झोके खेळतो, गाणे गातो, त्यात आमचे जे सासरचे घराणे सांगतो गाण्यांच्या थ्रू। बरं बरं, आपण काय म्हणाल? आखाजी म्हणजे हा माहेर वासिणींचा खास सण म्हटला जातो। या दिवशी सासरहून मुलीस माहेरी आणलं जातं। आईवडील तिचे कोड कौतुक करतात, त्यासाठी तिला सासरी घ्यायला जातात। तेव्हा कपडे, वस्त्र, दागदागिने सगळ्या गोष्टी आणि भेटवस्तू दिल्या जातात। त्यानंतर तिला माहेरी बोलवून त्या दिवशी पुरणाचा बेत केला जातो। त्यानंतर आईवडील तिचे कोड कौतुक म्हणून झोका बांधतात आणि झोक्यावरची वेगवेगळी गाणी म्हणून तिचे कोड कौतुक केले जाते। नक्कीच, आपण काय म्हणाल? हे झोके बांधलेले काय म्हणाल? झोक्यात आनंद कसा घेताय? जसं आपण दिवाळी किंवा भाऊबीज ह्या गोष्टींची वाट बघत असतो की कधी आपल्याला माहेरी जायला मिळेल, तसंच आम्ही अक्षय तृतीयेची मनापासून वाट बघत असतो की आम्ही माहेरी जाऊ, माहेरचे आमचं कोडकौतुक करतील, पुरणाचं वगैरे जेवण बनवतील। तसंच माहेरी गेल्यानंतर आमच्या इथे झोके देखील बांधलेले असतात। आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमतो, लहानपणाच्या सगळ्या आठवणी आमच्या परत नव्याने जगतो, लहानपण नव्याने जगतो असं पण म्हणू शकतो आपण। आणि पूर्ण झोके खेळतो, झोक्यांमधून गाण्यांमधून आम्ही तो आमचा घरी आलेला आनंद व्यक्त करतो। नक्कीच, आपण काय म्हणाल? हे झोके जे असं असतं की आपण निसर्गाशी जोडले जातो। या झोक्यांमुळे आपल्या सर्व जुन्या आठवणी आपल्याला नवीन पूर्णपणे ताज्या केल्या जातात। त्यामुळे आपल्याला आंबे वगैरे, नंतर हे जे निंबाचे झाड असतात ज्यात आपण झोके बांधतो त्याच्या आपण त्यात मिक्स होतो, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी निसर्गाची नवी गोडी लागते त्याच्यामुळे, म्हणून आपण झोके वगैरे बांधतो। नक्कीच, या ठिकाणी निसर्गाची गोडी लागावी आणि आपल्या माहेरचं प्रेम मिळावं याच्यासाठी हा सण आहे। आणि खानदेशात हा सण खूप उत्साहात या ठिकाणी या महिला मंडळी साजरी करताना आपल्याला दिसत आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।